हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा, बुधवार. आज माझं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. तर आज मी करणार आहे पोहे आणि दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे मटकीची भाजी. तर इथं मी रात्री मटकी, हरभरा आणि वाटाणा स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवला होता. म्हणलं सकाळी आज याची भाजी करू दुपारच्या जेवणामध्ये. तर छान होते असे कडधान्याची भाजी. आणि नाश्त्यामध्ये पण असं मटकी हे मीठ टाकून छान शिजवून दिलं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये पण होतं. आणि मोठ्या मुलाला माझ्या आवडतं, त्यासाठी मी इथं मटकी जास्तच भिजण्यासाठी टाकली होती. आणि इथं मी सकाळी किचन सगळा स्वच्छ धुवून घेतला आणि घर पुसून घेतले होते. आणि त्यानंतर मी इथं ब्लॉग करण्यासाठी सुरुवात केली आहे. माझं सकाळी आंघोळ वगैरे उरकून घेतली आणि इथं मी पण आवरून घेतलं आणि आता ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर मी म्हणलं घरातले सगळं क्लीन तर करून घेतलं होतं. आता म्हणलं दिवाबत्ती करून घेऊ. त्यासाठी तर मी माझ्याकडे छान असे बांबू ट्रे आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले अगोदर तर. आणि पॉटमधलं पाणी पण बदलून घेतलं आहे. आणि हे आतमधले जे खडे होते हे पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि दिवा लावण्यासाठी हे घेतलं आहे मी. तर हे पण स्वच्छ घासून धुवून घेतलं आहे. तर मी इथं भांड्याच्या साबणाने घासून धुवून घेतलेलं आहे. तर लगेच निघतं. आतमध्ये दिवा ठेवला तर थोडं काळं होतं, त्यामुळे इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पण आता मी वरतीच असा दिवा ठेवणार होते. म्हणलं आतमध्ये भरपूरच का असं काळं होतं आहे. आणि वरती पण ठेवला तर छान दिसतो दिवा आणि दिसायला पण छान दिसतं. पण ह्यामध्ये ना छोटी मेणबत्ती पाहिजे. त्या मेणाच्या ज्या मेणबत्त्या असतात त्याने एकदम छान वाटतं. असं दिवा लावला की जास्तच हे होतं, काळं होतं त्यामध्ये. तर इथं घरामध्ये दिवाबत्ती करून घेतली. तुळशीला पाणी पण घातलं आहे आणि दिवाबत्ती करून घेतलं. किचन सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे, पुसून घेतलं आहे. रात्री किचन फक्त पुसून घेतला होता आणि सकाळी गॅसची शेगडी वगैरे सगळी घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. किचन सगळं घासून धुवून घेतलं की आणखी छान वाटतं. त्यामुळे मी किचन इथं सगळं घासून धुवून घेतला आणि किचन पण पुसून घेतलेलं आहे सकाळीच. आणि आता घरातलं दिवाबत्ती करून घेतली आणि आज म्हणलं नाश्त्यामध्ये पोहे करू. तर इथं मी अगोदर तर चाळून पोहे घेतले आणि स्वच्छ करून धुवून घेतले आहेत आणि थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवते कांदा वगैरे कट करेपर्यंत. तर हे 100ला 7 किलो कांदे भेटले आहेत. तर कांदे नीट करून स्वच्छ करून जाळीमध्ये पण ठेवले आहे. आणि मी ही जाळी गॅसच्या म्हणजे सिलेंडरपाशी ठेवली होती, पण म्हणलं इतके कांदे तिथं नको ठेवायला, त्यामुळं मी इकडं साईडलाच ठेवली. माझे मिस्टर म्हणले इकडंच ठेव, नको तिथं आतमध्ये ठेवू जास्त. पण त्यामुळे मी थोडी इकडं साईडलाच ठेवलेली आहे. आणि आता इथं मी पोहे करण्यासाठी 3 कांदे घेतलेले आहेत. तर 3 कांदे कट करून घेतले. मिरची कट करून घेतलेली आहे. शेंगदाणे भाजून काढून घेतलेले आहेत प्लेटीमध्ये. आणि तेल 2-2.5 पळी तेल घेतलं आहे. तेल छान तापलं की तेलामध्ये मी अगोदर तर कढीपत्ता टाकलेला आहे आणि बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे आणि लगेच मिरची पण टाकून घेतलेली आहे इथं मी. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते. आणि थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहेत. तर मला ना चहा आणि पोहे सोबत खाण्यासाठी आवडतात, त्यामुळे मी तर लगेच अगोदर माझ्यासाठी चहा पण करण्यासाठी ठेवला आहे. पोहे होईपर्यंत म्हटलं चहा पण इकडं ठेवू. तर चहा करण्यासाठी मी अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवत असते आणि मग साखर, चहापत्ती टाकून घेत असते. चहा उकळला की मग दूध टाकत असते. तर इथं मी शेंगदाणे पण भाजलेले टाकून घेतलेले आहेत. आता चवीपुरतं मीठ टाकून घेते पोह्यांना. आणि इथं माझा मोठा मुलगा ना असं म्हणजे इथं म्हणजे पोहे खात नाही. तर मग त्याला मी असं मटकी वगैरे शिजवून ठेवली तरी खातो. मग माझ्यासाठी, मिस्टरांसाठी आणि बारक्या मुलासाठी असे तिघांसाठीच पोहे केले होते. तर इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद पण टाकलेली आहे. आणि आजच्या नाश्त्यामध्ये छान असे पोहे केले आहेत. तर जास्त दिवस झालं मी पोहे केले नव्हते. म्हणलं आज पोहे आणि चहाचा असा नाश्ता करू. आणि 2 दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता. म्हणलं आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात करू. तर आज मी सगळे घरातले कामं म्हणजे दुपारच्या आतच करून घेतले आहेत. 11:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक, सगळे घरातले कामं उरकून घेतले होते. आणि इथं मी चहामध्ये दूध पण टाकून घेतलेलं आहे आणि पोहे पण सगळे एकत्र टाकून मिक्स करून घेतले आहेत. बारीकच गॅस ठेवला होता. आणि इथं पोहे पण करून झालेलेच आहेत आता. आणि चहा पण उकळण्यासाठी ठेवला आहे.
पोहे करून झालेले आहे. कोथिंबीर थोडीच राहिलेली होती आहे तेवढी सगळी टाकून घेतली पोह्यामध्ये. आणि चहा पण आता इथं उकळून घेतलेला आहे. आणि चहा आणि पोहे मी सोबत घेत असते. छान असं मला आवडतात. असं माझे मिस्टर अगोदर पोहे खाऊन घेतात आणि नंतर चहा पितात, पण मी इथं ना पोहे आणि चहा सोबतच घेत असते. आणि इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी पोहे घेतले होते नाश्त्यासाठी. आणि बारका मुलाला पण देणार होते. आणि आज इथं नाश्त्यामध्ये पोहे आणि चहा करून झालेला आहे. आणि इथं नाश्ता वगैरे छान करून घेतला. म्हणजे पोट भरून होतं पोह्याचा नाश्ता. आणि नाश्ता वगैरे केला, थोडं बसले आणि म्हणलं आता भांडे वगैरे सगळे जमा करून ठेवू. तर थोडेच भांडे होते, रात्रीचे भांडे जास्त नव्हते. रात्रीचे थोडेसे होते भांडे, ते पण सकाळीच घासून घेतले होते. आणि किचन सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं. आणि तर आता इथं मी मटकी पण शिजण्यासाठी टाकणार होते. तर मी ना ही मटकी, हरभरा, वाटाणा कधी पण भिजवायला टाकताना जास्तच टाकत असते, कारण असा पण मीठ आणि हळद टाकलेला हरभरा वाटाणा मुलांना आवडतो. तर जास्त शिजवून घेत असते, असं पण देत असते आणि भाजी पण करत असते. त्यामुळे इथं मी जास्तच शिजण्यासाठी टाकला होता. आणि इथं मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे, हळद मीठ टाकून 2-2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता कुकरमध्ये कुकर पण लावून घेते आणि 3-4 शिट्ट्या अशा काढून घेत असते, मऊ शिजवून घेत असते हरभरा आणि वाटाणा पण. तर आता कुकर पण लावून घेतलेला आहे. कुकरचं झाकण असं स्वच्छ धुवून लावत असते, त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या पण होतात. आणि थोडीशी मटकी, हरभरा, वाटाणा राहिला होता, तर हे पण चाळणीमध्ये काढून असं धुवून घेतला, त्यातलं पाणी टाकून घेतलं. आणखी एकदा मी इथं धुवून घेतलेलं आहे. आणि म्हणलं आता हे मोड येण्यासाठी ठेवू असंच. तर मोड आलं की आणखी मटकीची पण भाजी वगैरे होती. लगेच तर नाही करणार, पण फ्रीजमध्ये ठेवल. आणि हे सगळं स्वच्छ धुवून असंच चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडं भात पण झालेला आहे. आणि इकडं मी मटकी पण छान अशी 3-4 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये मऊ अशी शिजवून घेतलेली आहे. तेल छान तापलं की इथं मी अगोदर तर 2-2.5 पळी तेल घेतलेलं आहे. आणि इथं मी 2 कांदे, 1 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट अशी करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर अद्रक लसूणची पेस्ट मी थोडी का असताना अशी घरीच करत असते. तर इथं मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. तेल छान तापले की तेलामध्ये अगोदर मी कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, थोडासा परतून घेतला. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट. इतकंच आज मसाला, एकदम साधी सिंपल मटकीची अशी भाजी केली होती. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते. आणि 2 मिनटं झाकून ठेवून एक छान हे कांदा टोमॅटो पण वाफळून घेतलेला आहे, म्हणजे शिजतं असं लगेच त्यामुळं. आणि थोडीशीच हळद टाकली आहे. आणि जास्त तिखट अशी काही मटकी केली नव्हती, त्यामुळे इथं मी अर्धाच पळी चमचा हे टाकलं होतं, चटणी टाकली होती. आणि हे शिजवून घेतलेलं सगळं टाकलेलं आहे. तर छान अशी शेंगदाण्याचं कूट वगैरे काही जास्त मसाले बिलकुल टाकले नाही, पण छान झाली होती सिंपलशी अशी भाजी पण. आणि भात पण केला होता. आणि भाकरीबरोबर पण छान लागते आणि चपातीबरोबर पण ही भाजी छान लागते. आणि कोथिंबीर संपली होती, थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. कोथिंबीर माझ्या लक्षातच नाही आणायचं, म्हणजे आणायला सांगायचं. मिस्टर माझी भाजी वगैरे घेऊन येतात सांगितलं की, पण मी कोथिंबीर सांगायचं विसरून म्हणजे गेले. आणि होती कोथिंबीर, पण सगळी सुकली होती अशी एकदम, त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवली होती तरी पण खराब झाल्यासारखी झाली होती. मग ती काय मी टाकलीच नाही, नको म्हणलं. पाणी असं सुटल्यासारखं झालं होतं, अशीच ठेवली होती ना बॅगेत त्यामुळं. आणि थोडीच होती, जास्त पण नव्हती. त्यामुळं जी होती ती सकाळी काढली आणि पोह्यांमध्ये टाकली आणि बाकीची टाकून दिली म्हणजे. आणि इथं मी भाजी पण करून झाली होती. आणि थोड्या वेळ मी आणखी शिजवून ठेवणार होते बारीक गॅसवरतीच. आणि भात पण बारीक गॅसवरती ठेवला आहे. आणि थोडेच भांडे होते, म्हटलं पटकन भांडे घासून घेऊ. आणि असेच ठेवले की मग हेच भांडे थोडे थोडे मग जास्त भांडे पडतात. आणि त्यामुळं. आणि मोठा मुलगा आज कॉलेजला गेला होता. आणि बारका मुलगा आज कॉलेजला पण, म्हणजे कॉलेज चालू झालेलं आहे त्यांचं, पण काही जात नाही अजून कॉलेजला वगैरे. क्लास लावलेला आहे, क्लासलाच जात असतो ते, पण आज क्लासला पण नाही गेलेला. आणि मग बारका मुलगा, मिस्टर पण त्यांचं उरकून नाश्ता वगैरे करून कामाला गेले होते. आणि इथं माझ्या सगळे घरातले काम आज लवकर उरकून घेतले. कपडे पण आज मी धुवून टाकले होते सकाळीच लवकर, म्हणजे एक आपले घरातले कामं चालूच असतात. आपण ब्लॉग इतकं पण असं करू नाही हे करत शकत नाही, म्हणजे जितकं आपल्याला घरातलं किचनमधलं असतं तेवढंच आपण शेअर करतो इथं. पण कामं आणखी भरपूर असतात घरातले.
आणि इथं मी वॉश बेसिन पण सगळा स्वच्छ करून घेतला. कचरा पण बॅगेत भरून बाहेरच ठेवत असते. आणि थोडेसेच भांडे होते, म्हटलं लगेच मांडणीला पण लावून घेऊ. तर इथं लगेच भांडे पण मांडणीला लावून घेतलेले आहे. भांडे मांडणीला असले की छान वाटतात. मग असेच ठेवले की परत एक मग परत इतकेच भांडे जमा होतात. तर रात्रीच भांडे घासले होते, थोडेसेच राहिले होते, म्हणजे जेवण केलेलेच भांडे राहिले होते सकाळी घासायचे. तर सकाळी फक्त ताटं वगैरे घासून मी मांडणीला सकाळी लावून घेतलेले होते. आणि जास्त नव्हते रात्रीचे भांडे, थोडेच भांडे होते, ते पण लगेच घासून लावले होते. आणि छान इथं मटकीची भाजी करून घेतली आहे आणि मोड येण्यासाठी ठेवलं आहे. तर नमस्कार सगळ्यांना आणखी एकदा. तर आता बघा 1 वाजली, घरातले सगळे काम उरकून घेतले, स्वयंपाक पण केला. आज छान अशी मटकीची भाजी केली होती. मटकी, हरभरा आणि वाटाणा रात्रीच भिजण्यासाठी टाकला होता. भाजीचं पण रोज रोज काय करायचं ते सगळ्यांना हेच असतं, पण आज छान मटकीची भाजी करून घेतलेली, साधी सिंपलच केलेली आहे. आणि आता दुपारचं 1 वाजलेले, जेवण तर अजून केलं नाही. सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले होते. तर पोहे खाल्ले ना लवकर जेवणच करू वाटत नाही, म्हणजे पोहे असे आहेत ना की लवकर भूकच लागत नाही एकदा खाल्ले की. तर म्हणलं आता बारका मुलाला शरबत प्यायचं होतं म्हणलं, आणि लिंबू पण होता. आजचं माझं थोडंसं रुटीन शेअर केलं आहे. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा. आणि 2 दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता. आज म्हणलं चला थोडंसं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे. पोहे केले होते आज, आणि साधी सिंपल मटकीची रेसिपी पण शेअर केलेली आहे. आता लिंबू सरबत करून घेते. तर बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलंय, मटकं भरून ठेवायचंय मला. मटकं भरल म्हणते पण भरून नाही ठेवलं. अशी बॉटल ठेवलेली, बर्फ झालायचा. तर ते सगळ्यांसाठीच करते सरबत, तिघांसाठी. मिस्टर तर गेलेत कामाला, दुपारी जेवण करण्यासाठी येतात. आणि मोठा मुलगा पण कॉलेजहून आलाय, जेवण करतोय आता आल्यानंतर, त्याला जेवण वाढलं आहे. आणि बारका मुलगा, मी अजून मिस्टर नाही जेवण केलं, नाश्ताच झालेला आहे सकाळचा. आणि आता लिंबू सरबत करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.